ऑस्ट्रेलियातील शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचे सांगून शेत जमिनीवर शैक्षणिक कर्ज काढण्यास भाग पाडले. मात्र कर्जाचे हप्ते व व्याज न भरल्याने अखेर कर्ज फेडण्यासाठी शेत जमीन विकावी लागल्याचा आरोप करीत यवत येथील 60 वर्षीय शेतकऱ्याने दोघांविरुद्ध पोलिसात तक्रार दिलीये. या प्रकरणी रमेश कुंतीलाल मांडोत आणि कल्पेश रमेश मांडोत यांच्या विरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 755/2026 अन्वये भारतीय दंडविधानातील कलम 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. मी युसुफ अब्दुल रहमान पठाण, सध्या राहणार पुणे. माझे मित्र रमेश कुंतीलाल मांडोत हे माझ्याकडे आले असता वारंवार मला सांगितले की मला मुलाला ऑस्ट्रेलियाला उच्च शिक्षणाकरता पाठवण्याचे आहे, तरी तुम्ही मला पैशाची मदत करा. परंतु मी त्यांना सांगितले की माझ्याकडे पैसे तर नाही आहेत. काय तर त्यांनी मला असं सांगितले की तुमच्याकडे जमीन आहे तर जमिनीवरती कर्ज काढून द्या, मी 2 वर्षात परतफेड करेल, व्याजासह त्याची परतफेड मी करील, तुमची जमिनीला तोशीम लागू देणार नाही. परंतु त्यांनी मला वारंवार मागणी करूनही पैसे दिले नाही. त्या आधारे मी यवत पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. तरी त्यांनी मला वारंवार पैशाचं डिमांड मी केलं, परंतु न दिल्यामुळं मला शेवटी मजबुरीत बँकेचा तगादा लागला. बँकेने मला वारंवार फोन केले, बँकेने मला नोटीस पाठवली. मी टेन्शनमध्ये येऊन मी शेवटी माझ्या जमीन विकून टाकली आणि ते बँकेचे कर्ज नील केले. तरी माझी ही विनंती आहे की त्यांनी मला 24,45,000 कर्ज व त्याचे होणारे बँकेचं व्याज हे मला त्यांनी त्वरित द्यावे, ही माझी नम्र विनंती. मला न्याय मिळावा.